नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय थिटे सर. सेमी पूर्व तयारीमध्ये आज आपण एक घटक नवीन पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे पदावली. आजच्या या संपूर्ण लेक्चरमध्ये पदावली हा घटक या ठिकाणी पूर्ण होईल. हा घटक 1 मार्कासाठी तुम्हाला सेमीच्या परीक्षेला विचारला जातो. बाळांनो, तुम्हाला पदावली येण्यासाठी तुम्हाला 4 क्रिया आल्या पाहिजेत. त्या 4 क्रिया कोणत्या पहा, समजून घ्या. पहिली क्रिया बेरीज, दुसरी वजाबाकी, तिसरी गुणाकार आणि चौथी भागाकार. अत्यंत सोप्या पद्धतीने ही पदावली या ठिकाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपण एक पहिलं उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण आपलं असं आहे, पहा बारकाईने. तुम्ही म्हणता सरांनी सोपी पदावली दिली, परंतु पदावली सोडवण्याची ही रीत आहे. सोप्याकडून आपल्याला अवघडाकडे जायचं, बरोबर. ह्या पदावलीमध्ये किती क्रिया आल्यात आणि कोणकोणत्या क्रिया आल्यात त्या महत्वाच्या आहेत. मग या ठिकाणी पहा, पहिली क्रिया आलेली आहे बेरजेची आणि दुसरी क्रिया आलेली आहे वजाबाकीची. मग तुमच्या मनामध्ये समरल की अगोदर बेरीज पूर्ण करावी का वजाबाकी पूर्ण करावी, क्रिया आधी कोणती करायची. बाळांनो, तुम्हाला पदावलीची डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती हे पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. की कसं ओळखायचं, फळ्याकडे तोंड करायचं. हा हात उजवा हात आणि हा हात डावा हात, म्हणजेच या ठिकाणी उजवी बाजू ही झाली आणि डावी बाजू ही झाली. मग पदावली सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवायची. कुठून सोडवायची? डावीकडून उजवीकडे. मग डावीकडे पहिल्यांदा क्रिया कोणती आलेली आहे? बेरजेची. ही बाळांनो बेरीज अगोदर करून घ्या. 12 6 18. त्यानंतर हे वजाचं चिन्ह आहे असं आणि हे 7 आहे असे. आता ही वजाबाकी करा. 18तून 7 गेले, खाली शिल्लक राहिले 11. हे झालं तुमचं उत्तर. बाळांनो, पहिलं उदाहरण तुम्हाला समजलं. आता आपल्याला या ठिकाणी दुसरं उदाहरण पाहायचंय. आता ह्या पदावलीमध्ये ही बाजू झाली डावी बाजू, ही बाजू झाली उजवी बाजू, बरोबर. आपल्याला पदावली सोडवताना सोडवायची डावीकडून उजवीकडं. अगोदरच्या उदाहरणामध्ये इथं बेरीज होती आणि इथं वजाबाकी होती, आणि ह्या उदाहरणामध्ये डावीकडून पहिल्यांदा वजाबाकी आली आणि त्याच्यानंतर बेरीज आली. मग सांगा आधी कोणती क्रिया करायची? बरोबर, आपल्याला डावीकडून कोणती क्रिया आली अगोदर? वजाबाकी. हे पहा, इथं वजाबाकी आहे आणि या ठिकाणी इथं बेरीज आहे. डावीकडून सुरुवातीला वजाबाकी आली, म्हणजेच ही वजाबाकी बाळांना तुम्ही अगोदर पूर्ण करा. 12 मधून 6 गेले, खाली राहिले 6. हे अधिक चिन्ह आहे असंच आणि हे 7 आहे असेच. 6 आणि 7 किती होतात? 13, बरोबर. जर पदावलीमध्ये फक्त 2च चिन्ह असतील, कोणते? वजाबाकी आणि बेरीज, तर ती पदावली सोडवायची कशी हे आपण या ठिकाणी पाहिले. आता मात्र या ठिकाणी आपण अजून एक चिन्ह वाढवूयात. आपल्याला चिन्ह वाढवायचं आहे गुणाकाराचं. बरोबर, ही पदावली आपल्याला सोडवायची. अजिबात टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, बारकाईने पहा. तुम्हाला सगळी बाळांनो उदाहरणे या ठिकाणी समजतील आणि मला खात्री आहे की आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला तुमचा सेमीचा 1 मार्क तुम्हाला एकदम गॅरंटेड मिळून जाईल. घाबरू नका. मगाशी आपण 2 उदाहरणं पाहिले. 2 उदाहरणांमध्ये या ठिकाणी फक्त बेरीज आणि वजाबाकीच होती आणि ह्या उदाहरणामध्ये मात्र गुणाकार वाढलेला आहे. बाळांनो, लक्षात धरा, जर दिलेल्या पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार आलेला असेल तर तो गुणाकार आणि भागाकार डावीकडून ज्या क्रमाने आलेला आहे त्या क्रमाने अगोदर सोडवून घ्यायचा, बरोबर.
मग या ठिकाणी करायचं काय बघ, तुम्ही म्हणता सरांनी कधी इकडली क्रिया सर अगोदर करतात, इथं बेरीज आली, अगोदर वजाबाकी आली, सरांनी अगोदर वजाबाकी केली. आता सर सांगतात की गुणाकार आलेला असेल तर गुणाकार आधी करायचा. बरोबर, ह्या पदावलीमध्ये गुणाकार तुम्हाला आलेला आहे, या ठिकाणी बेरीज या ठिकाणी वजाबाकी आहे, परंतु या ठिकाणी गुणाकार सुद्धा आलेला आहे. तर या ठिकाणी करायचं काय, हे 12 आहे असेच घ्यायचे, अधिक चिन्ह आहे असंच घ्यायचं, 7 आहे असेच घ्यायचे, वजा चिन्ह आहे असंच, आणि 6चा आणि 4चा मात्र गुणाकार करायचा. 6 चौक 24. आता खालच्या स्टेपला बघा, इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे. बेरीज आधी करायची का वजाबाकी आधी करायची? डावीकडून बेरीज आलेली आहे म्हणून आपण अगोदर काय करायची मुलांना, बेरीज. बरोबर, 12 आणि 7 किती होतात, 19 वजा 24. आता ही संख्या सुरुवातीची लहान, ही संख्या मोठी, ही स्टेप तुम्हाला नाहीये, कारण आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. ठीक आहे, तरी तुम्हाला याचं मी उत्तर देतो. 24 मधून 19 गेले, खाली शिल्लक राहतात 5, आणि हे चिन्ह मोठ्या संख्येचं. बरोबर, इथं ऍक्च्युली आपली सुरुवातीला मोठी संख्या यायला पाहिजे होती, नंतर छोटी संख्या यायला पाहिजे होती. आपल्याला ह्या उदाहरणामध्ये काय महत्वाचं आहे, या ठिकाणी गुणाकार पण आलेला आहे. मग हा गुणाकार बाळांनो तुम्ही अगोदर त्या ठिकाणी सोडवून घ्यायचा. ठीक आहे, आपलं पुढचं उदाहरण. बरोबर, या पदावलीमध्ये क्रिया कोणकोणत्या आल्या, वजाबाकी, भागाकार, बेरीज. मग अगोदर कोणती क्रिया करायची, वजाबाकी करायची का भागाकार करायचा का बेरीज करायची? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, जर दिलेल्या पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार आलेला असेल तर तो गुणाकार आणि भागाकार अगोदर डावीकडून उजवीकडं क्रमाने सोडवून घ्यायचा. बरोबर ना? मग याच्यामध्ये तुम्ही ही वजाबाकी आणि या ठिकाणचा हा भागाकार आणि ही बेरीज, याच्यामध्ये बाळांनो तुम्ही आपलं उदाहरण थोडस चुकतंय, आपण दुसरं उदाहरण पाहूयात. आपल्याला या ठिकाणी बाळांनो एक छानसं उदाहरण पाहायला मिळालेलं आहे. हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी आता सोडवायचं. पहा, या पदावलीमध्ये या ठिकाणी क्रिया कोणकोणत्या आल्या. इथं बाळांनो भागाकार आलाय, या ठिकाणी इथं बेरीज आली, या ठिकाणी इथं गुणाकार आलाय, या ठिकाणी इथं वजाबाकी आली. मग तुम्ही कोणती क्रिया अगोदर सोडवता? या ठिकाणी इथं भागाकार, बेरीज, गुणाकार, वजाबाकी. बरोबर, या ठिकाणी या पदावलीमध्ये डावीकडून उजवीकडं गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपल्याला अगोदर सोडवाव्या लागतील. या ठिकाणी सुरुवातीलाच बाळांनो हा भागाकार आलेला आहे, हा भागाकार तुम्ही अगोदर सोडवायचा. मग 2ने जर आपण 30ला भागलं तर उत्तर किती येतं? 15 येतं. त्याच्यानंतर हे अधिक 5 आहे असे मांडले, गुणिले 4 हे सुद्धा आहे असे मांडले, आणि त्याच्यानंतर वजा 17 हे सुद्धा आहे असे मांडले. काय केले तुमच्या लक्षात आलंय? 2ने 30ला भागलं, भागाकार 15 आला, अधिक 5 गुणिले 4 वजा 17 आहे असे मांडले. आता या ठिकाणी डावीकडून पहिल्यांदा बेरीज, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर वजाबाकी. मग मला सांगा, बेरीज आधी करताल का गुणाकार आधी करताल का वजाबाकी आधी करताल? बरोबर, हुशार मुलं छान उत्तर देतात. आपल्याला हा गुणाकार आधी करायचा आहे. काय करायचं? 15 अधिक 5 चोक 20 केला गुणाकार, वजा
17. मग आता इथं बेरीज आणि इथं वजाबाकी. आधी काय करता, बरोबर ही बेरीज अगोदर करायची. 15 आणि 20 किती होतात, 35 आणि हे वजा 17. 35 मधून 17 गेले, खाली किती राहिले, ही वजाबाकी आपण या ठिकाणी करूयात. 35 वजा 17, 5तून 7 जात नाही, इथं आलो एक हातचा, इथं 2, इथं 15, 15तून 7 गेले, खाली राहिले 8, 2तून 1 गेला 1, खाली शिल्लक राहिले 18. पदावली समजली बाळांनो. चला आपण पुढचं उदाहरण पाहूयात. बरोबर, पहा बारकाईने लक्ष द्या. ही पदावलीची ही झाली डावी बाजू, ही झाली उजवी बाजू. नियमानुसार बाळांनो पदावली सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवायची, डावीकडून उजवीकडे सोडवायची. मग ह्या पदावलीमध्ये क्रिया कोणकोणत्या आल्या, या ठिकाणी इथं गुणाकार, इथं बेरीज, इथं परत गुणाकार, इथं वजाबाकी. मी तुम्हाला सुरुवातीलाच एक वाक्य सांगून ठेवलेलं आहे की जर दिलेल्या पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार आलेला असेल तर तो गुणाकार आणि भागाकार डावीकडून उजवीकडं क्रमाने सोडवायचा. जर डावीकडं गुणाकार पहिल्यांदा आला तर पहिल्यांदा गुणाकार सोडवायचा आणि डावीकडून सुरुवातीला जर बाळांनो भागाकार पहिल्यांदा आला तर भागाकार पहिल्यांदा सोडवायचा. बरोबर ना. मग पहा आता आपण हा गुणाकार अगोदर करूयात. 5 × 15 आणि हे बाकीचं उरलेलं सगळं आहे असं खाली मांडून घ्यायचं. अधिक 4 गुणिले 7 वजा 20. आता क्रिया कोणत्या शिल्लक राहिल्या, बेरीज, गुणाकार, वजाबाकी. कोणती क्रिया आधी करायची, बरोबर ही गुणाकाराची क्रिया आधी करायची. फक्त एवढीच, फक्त ज्याला मी चौकट केलेली आहे. मग 15 अधिक 4 7 28 वजा 20. आता या ठिकाणी बेरीज आणि या ठिकाणी वजाबाकी. बाळांनो कोणती क्रिया आधी कराल, बरोबर ही बेरीज तुम्ही अगोदर कराल. 15 अधिक 28 43 वजा 20. 43 मधून 20 गेले, खाली शिल्लक राहिले 23. समजलं उदाहरण. चला आपण पुढचं उदाहरण पाहूयात. पहा या ठिकाणी डाव्या बाजूला गुणाकार आलेला आहे. सुरुवातीला आपल्याला हा गुणाकार अगोदर घ्यायचा आहे. 9 8 72. बाकी हे राहिलेलं सगळं आहे असं खाली मांडायचं. अधिक 7 वजा 5 गुणिले 3. आता इथं बेरीज, इथं वजाबाकी, इथं गुणाकार. कोणती क्रिया आधी करणार, बेरीज करणार का वजाबाकी करणार का गुणाकार, बरोबर गुणाकाराची क्रिया आपण या ठिकाणी सुरुवातीला करणार. म्हणजेच 72 अधिक 7 वजा 5 × 15. आता बेरीज आणि वजाबाकी बाळांनो आपण बेरीज सुरुवातीला करणार. 7 आणि 2 9, 7 आहे असेच वजा 15. आता यांची वजाबाकी. 9तून 5 गेला 4, 7तून 1 गेला 6.
हे झालं आपलं उत्तर 64. पहा, हे उदाहरण बारकाईने समजून घ्या. 20 गुणिले 14 भागिले 2 वजा 5 गुणिले 3. पदावलीची डावी बाजू ही, उजवी बाजू ही. पदावली आपल्याला सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवायची. आता याच्यामध्ये क्रिया कोणकोणत्या आल्यात? गुणाकार, भागाकार, वजाबाकी, गुणाकार. मग आपण सुरुवातीला गुणाकार करणार का, भागाकार करणार का, वजाबाकी करणार का, गुणाकार करणार? मी सांगितल्याप्रमाणे जर दिलेल्या पदावलीमध्ये जर गुणाकार आणि भागाकार या क्रिया आलेल्या असतील तर ती पदावली डावीकडून उजवीकडं क्रमानुसार सोडवायची. जर गुणाकार अगोदर असेल तर अगोदर गुणाकार सोडवायचा आणि जर भागाकार अगोदर असेल तर अगोदर भागाकार सोडवायचा. पण या ठिकाणी आपल्याला अगोदर गुणाकार येतो, बरोबर ना? हा गुणाकार आधी करायचा. कसा करायचा ते बघा. ह्या 14 ने 2 ला गुणा. 14 दुने 28 आणि 14 शून्य 0. सोपी पद्धत समजली. त्यानंतर हे बाकीचं सगळं आहे असं लिहून घ्या. आता इथं भागाकार, वजाबाकी, गुणाकार. मग आधी कोणती क्रिया करणार? भागाकाराची करणार का, वजाबाकीची करणार का, गुणाकाराची करणार? कसं ऑडिओ चालेल त्याचा आवाज? हा, बरोबर. मग या ठिकाणी आपण हा भागाकार अगोदर करणार. 280 ला आपण 2 ने भागायचं. कसं भागायचं ते बघा. बे 1 बे 0 वरून घेतला 8 बे चौक 8 वरून घेतला हा 0 बे 0 0. किती आलं उत्तर? 140. मग वजा 5 आणि गुणिले 3. अत्यंत महत्वाचं उदाहरण. इथं वजाबाकी आणि इथं गुणाकार. आधी कोणती क्रिया करणार? बरोबर, अगोदर आपण ही गुणाकाराची क्रिया करणार. म्हणजेच 140 वजा 5 गुणिले 3. याच्यामध्ये 5चा आणि 3चा गुणाकार किती आला? 5 त्रिक 15. मग 140 मधून 15 वजा करायचे. करू शकतो आपण. सोपी क्रिया बघा. 140 वजा 15. 0तून 5 जात नाही. इथं आलो 3, इथं आलो 10. 10तून 5 गेले 5, 3तून 1 गेला 2, 1 किती आलं उत्तर आपलं? 125. बरोबर, समजलं उदाहरण? चला आपण वळूयात पुढच्या उदाहरणाकडे. बाळांनो, ही पदावली थोडीशी बारकाईने बघा. ह्या पदावलीमध्ये डावी बाजू ही, उजवी बाजू ही. पदावली सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवत जायची. आता दुसरा नियम काय सांगतो? पदावलीमध्ये आलेल्या क्रिया बघायच्या. कोणकोणत्या क्रिया आल्यात? बेरीज, बेरीज, वजाबाकी, भागाकार. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर दिलेल्या पदावलीमध्ये
गुणाकार आणि भागाकार या दोन क्रिया येत असतील तर त्या क्रिया अगोदर सोडवायच्या. जर गुणाकाराच्या आधी भागाकार आला तर भागाकार आधी सोडवा आणि भागाकाराच्या आधी गुणाकार आला तर गुणाकार आधी सोडवा. या पदावलीमध्ये गुणाकार नाही आलेला बाळांनो, भागाकार आलेला आहे. हा भागाकार आधी सोडवा. बरोबर. मग ही 54 आहे असे घ्या, अधिक 9 आहे असे घ्या, अधिक 12 आहे असे घ्या, वजा चिन्ह आहे असं द्या. 2 आणि 4 भागा 2 उत्तर येईल. आता या पदावलीमध्ये अधिक अधिक वजा कोणती क्रिया आधी करतात? बरोबर, ही डावीकडची बेरजेची क्रिया आधी करायची. 54 अधिक 9, मग 54 अधिक 9 यांची बेरीज किती होते? 63. किती होते? 9 4 13, हाताला 1 5 आणि 1 6, अधिक 12 वजा 2. मग ही बेरीज अगोदर करा. 63 अधिक 12, 3 आणि 2 5, 6 आणि 1 7 वजा 2. 75 मधून 2 गेले, खाली शिल्लक राहिले 73. बरोबर का? चला पुढचं उदाहरण. अत्यंत महत्वाचं उदाहरण, कारण या उदाहरणामध्ये बाळांनो 4ही क्रिया आलेल्या आहेत. कोणकोणत्या? भागाकार, बेरीज, गुणाकार, वजाबाकी. आता ज्या मुलांना इथून पाठीमागची 7 उदाहरणं समजलेली आहेत त्या मुलांना हे उदाहरण सोपं जाईल. कारण या पदावलीमध्ये डावी बाजू ही, उजवी बाजू ही. मी तुम्हाला एक वाक्य अगोदरच सांगितलेलं आहे, जर दिलेल्या पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार आलेला असेल तर ज्या क्रमाने आलेला आहे त्या क्रमाने सोडवून घ्या. जर गुणाकार आधी असेल तर गुणाकार आधी सोडवा आणि भागाकार जर आधी असेल तर भागाकार आधी सोडवा. मग पहा, आता या ठिकाणी भागाकार अगोदर आलेला आहे. 2 आणि 30 ला भागा 15 उत्तर येईल. बाकी हे आहे असं लिहून काढा. अधिक 5 गुणिले 4 वजा 17. समजली पहिली पद्धत? समजली? आता दुसरी पद्धत काय? बेरीज, गुणाकार, वजाबाकी कोणती क्रिया आधी करतात? ही गुणाकाराची क्रिया अगोदर करा. मग 15 अधिक 5 चौक 20 वजा 17. आता बेरीज आणि वजाबाकी बाळांनो कोणती क्रिया आधी कराल? 20 अधिक 15 35 वजा 17. खाली किती राहिले शिल्लक? 35 मधून 17 गेले. 5तून 7 जात नाही, हातचा गेला. इथं झाले 15, 15तून 7 गेले, खाली राहिले 8, इथं राहिला 1, एकातून इथं राहिले 2, 2तून 1 गेला 1. आपलं उत्तर आलं 18. समजलं उदाहरण? चला पुढचं उदाहरण पाहूयात. पहा, उदाहरण एकदा समजून घ्या. 32 वजा 10 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 6. या पदावलीमध्ये डावी बाजू ही, उजवी बाजू ही. पदावली सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवायची. डावीकडे क्रिया वजाबाकी, गुणाकार, बेरीज, गुणाकार. मी सांगितल्याप्रमाणे पदावलीमध्ये गुणाकार आणि भागाकार जर असेल तर हा गुणाकार आणि भागाकार अगोदर क्रमानुसार सोडवून घ्या. इथं गुणाकार बाळांनो 2दा आहे. मग कोणता गुणाकार आधी करायचा? डावीकडून पहिल्यांदा कोणता आलाय तो अगोदर करायचा. मग बघा 32 वजा 10 गुणिले 2, 10 दुने किती होतात? 20. हा गुणाकार आधी करून घ्या. 10 दुने 20 अधिक 3 गुणिले 6. खालच्या स्टेपला
हा गुणाकार अगोदर करून घ्या. 32 वजा 20 अधिक 3 सक 18. आता 32 वजा 20 ही क्रिया आधी करा. 32 मधून 20 गेले, खाली राहिले 12 अधिक 18. 18 आणि 12 किती होतात? 30. समजलं तुम्हाला? पहा, याच्यामध्ये गुणाकार हा डावीकडचा गुणाकार आधी केला, त्याच्यानंतरच्या स्टेपला हा त्याच्यात उजवीकडचा गुणाकार आपण केला. 3 सक 18. चला पुढचं उदाहरण पाहूया. बघा, पदावली छोटीच आहे, परंतु क्रिया याच्यामध्ये आपल्याला 3 क्रिया पाहायला मिळतात. भागाकार, गुणाकार, वजाबाकी. आता मला पटक्यात सांगायचा, तुम्ही हा भागाकार आधी करणार का हा गुणाकार आधी करणार? बरोबर, हा भागाकार तुम्ही अगोदर करणार. बरोबर सांगितलं, छान. 8च्या पाड्यात 16 किती नंबरला? 2 नंबरला. गुणिले 3 वजा 6. बरोबर का? मग बेत्रिक 6 यांचा गुणाकार केला आणि पुढं वजा 6 मानले. 6तून 6 गेले 0. हे झालं आपलं उत्तर. चला आपण वळूया पुढच्या उदाहरणाकडे. पहा बाळांनो, आता आपल्या ह्या 12व्या उदाहरणामध्ये आपल्याला हा कंस पाहायला मिळाला. काय पाहायला मिळाला? कंस. कंस शब्द लिहून जातो पहा. हा कंस अगोदर सोडवायचा आणि तोही सोडवताना पदावलीच्या नियमाप्रमाणेच सोडवायचा. मग कंसामध्ये बाळांना इथं वजाबाकी आहे, इथं गुणाकार आहे. पदावलीचा आपला नियम काय सांगतो? गुणाकार भागाकार असेल तर तो गुणाकार भागाकार अगोदर करायचा आणि त्याच्यानंतर क्रमाने बेरीज आणि वजाबाकी अगोदर क्रमाने करायचे. मग पहा, 25 गुणिले आहे असेच. बरोबर का? कंस आहे असाच. कंसामध्ये इथं वजाबाकी आहे आणि इथं गुणाकार आहे. बाळांनो, हा गुणाकार अगोदर करून घ्या. 20 आहे असेच वजा 4 पंचे 20 आणि कंस पूर्ण. म्हणजेच 25 गुणिले 20तून 20 गेला 0 आणि 25 0 0. समजलं उदाहरण? चला पुढचं उदाहरण पाहूया. अत्यंत मार्मिक उदाहरण मुलांना समजून घेण्यासाठी. कारण या ठिकाणी ह्या उदाहरणामध्ये बाळांनो कंस आलेला आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच्याच उदाहरणामध्ये सांगितलंय, जर दिलेल्या पदावलीमध्ये कंस आलेला असेल तर तो कंस तुम्ही अगोदर सोडवून घ्या. बरोबर?
मग तो कंस सुद्धा पदावलीच्या नियमाप्रमाणे सोडवा. त्या कंसामध्ये जर गुणाकार भागाकार असेल तर अगोदर बाळांनो डावीकडून उजवीकडे त्या कंसामध्ये गुणाकार भागाकार करा, त्याच्यानंतर क्रमाने बेरीज वजाबाकीच्या क्रिया करा. पहा मग हे सगळं आहे असं लिहून घ्या. 20 गुणिले 14 भागिले 2 वजा हा कंस अगोदर सोडवा ना. 5 त्रिक 15 बरोबर का. मग हा गुणाकार हा भागाकार ही वजाबाकी. बाळांनो अगोदरची क्रिया कोणती करणार क्रिया बोला. ही गुणाकाराची क्रिया आपण अगोदर करणार. 14 दुने 28 14 0 0 भागिले 2 वजा 15 हा भागाकार ही वजाबाकी. मग हा भागाकार आपण अगोदर पाहूयात. 2 ने 280 ला भागायचं. बे एक बे खाली राहिला 0 वरून घेतला 8 बे चोक 8 8तून 8 गेला 0 वरून घेतला हा 0 ह्या शून्याला भागायचं. बे 0 0 140 वजा 15 यांची वजाबाकी या ठिकाणी 125 येईल. आपण करून पाहूयात. बरोबर. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. ठीक आहे बाळांनो